नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, एक कौटुंबिक दुःखद प्रसंग आमच्या घडला आणि त्या गडबडीमध्ये सोमवारचा आपला भविष्याचा व्हिडिओ काही टाकता आला नाही, त्याबद्दल क्षमस्व. पुढच्या सोमवारी भविष्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. मंडळी, आम्ही गावाकडे येत होतो गाडीने आमच्या, आणि येताना माणगाव म्हणजे हे जे आपलं इंदापूर माणगाव आहे, तर तिथे काजूच्या बिया दिसल्या. काजूच्या बिया तर काय आमचा जीव के प्राण. ओल्या काजूच्या बिया, सुके काजू नाही, सुके काजू मला आवडत नाहीत. ओल्या काजूच्या बिया त्या दिसल्या. 250 रुपये शेकडा, स्वस्तच होत्या म्हणजे तशा. त्या घेतल्या आणि बरोबर कडवे आणि पावटे अशा दोन्हीच्या ओल्या शेंगा दिसल्या. आता काल आम्ही ह्याची काजूची उसळ करून खाल्ली, ती तुम्हाला गेल्या वेळेला दाखवलेली आहे, गेल्या वर्षी व्हिडिओ त्याचा टाकलेला आहे. ओल्या पावट्याच्या शेंगा ज्या असतात त्या मीठ घालून उकडून खायला फार छान लागतात, त्यामुळे आम्ही त्या बाजूला ठेवल्या. आणि ओल्या पावट्याच्या दाण्यांची उसळ गेल्या वर्षी दाखवलेली आहे. तर आत्ता आज आम्ही कडव्या वालाची म्हणजे ओले कडवे वाल, ज्याच्या तुम्ही डाळिंब्या काढता जास्ती करून, तर त्याची उसळ आम्ही करणार आहोत. म्हणजे आमचे सौभाग्यवती करणार आहे. माणगाव रोहा या पट्ट्यामध्ये हा कडवा वाल खूप होतो. आमच्या गावाकडे म्हणजे दापोली तालुक्यामध्ये कडवे कोणी करत असतील माहीत नाही, पण आमच्याकडे प्रायः पावटा हा घेण्याची पद्धत आहे. म्हणजे ज्या वेळेला भात कापणीला येतं त्यावेळेला पावटा ठोकला जातो. पावटा रुजत घालणं याला पावटा ठोकणं असं म्हणतात. आणि या जानेवारीच्या सुमारास त्याच्या शेंगा आपल्याला यायला लागतात. आम्ही त्या पावट्याच्या शेंगा उकडून त्याची उसळ करून किंवा चुलीत नुसत्याच भाजून खायचो लहानपणी. अतिशय सुंदर लागायच्या, मजा यायची खायला. तर त्या पावट्याच्या शेंगांची उसळ पाहिली. आज आपण बघणार आहोत ही ओल्या कडव्यांची उसळ, कडवेवाल ओले त्याची उसळ. आणि त्या करणार आहेत आपले शेफ स्वीडनहून आलेल्या सौ नीता. तर चला आपल्या स्वयंपाकघरात. नमस्कार मंडळी, तुम्ही बघताय आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. तुम्ही किचन बघून आज ओळखलंच असाल की आम्ही सावंतवाडीला गावच्या घरी आहोत. तर आम्ही 2 दिवस झाले मी इथे आली आहे. तर आज कसं आहे ना, आम्ही प्रवास केला गाडीने. तर येताना आम्हाला माणगावचा बाजार लागला. तर तिथे पावटा तर तुम्हाला माहिती आहे की पेण अलिबागचे पावटे कडवे एकदम प्रसिद्ध आहेत. तर आम्हाला मी बाजारात जरा गेले होते तर अगदी छान कडव्यांचे पावटे होते. तर आम्ही दोन्ही, पावटा पण आणि कडवा पण, असे दोन्ही घेतले. आणि मला खूप आवडतो ते मीठ घालून शिजवून खायचे. तर आम्ही असं विचार केला की अर्धा किलो आम्ही असे घेतले की जे कडवेत बनतात त्याचे, आणि अर्धा किलो पावटे बनतात. तर आज मी जी डिश तुमच्यासाठी करणार आहे, दाखवणार, तर ती कडव्यांचे ओले पावटे आहेत ते. तर हे बघा, हे असे किरटे असतात. आपण म्हणजे लहान, अगदी सोलायला इतका वेळ गेला, इतके असे लहान असतात अगदी किरटे, पण उसळ खूप छान लागते. जशा आपल्या डाळिंब्या होतात की नाही, कडव्यांच्या डाळिंब्या म्हणजे नंबर 1 चवीला, तसं हे सुद्धा उसळ खूप छान होते. तर हे सोलून घेतले. आज मी पूर्ण सावंतवाडीपासून फिरून आले बाजार. मला ह्या उसळीमध्ये शेकटाची शेंग हवी होती. चवीला खूप छान लागते, पण कुठेही नाहीये. त्यामुळे ही उसळ करताना शेकटाची शेंग पण घेतली तरी मस्त चविष्ट होते उसळ. तर आज मी ही उसळ करून दाखवणार आहे तुम्हाला. तर त्याच्यासाठी मी हे सगळे दाणे सोलून घेतलेत. त्याच्यामध्ये फक्त एक बटाटा घेतलाय, अशी फोड, जाडसर फोड केली आहे. तर हे घेतलंय. त्याच्यानंतर एक टोमॅटो घेतलाय फोडणीसाठी. नंतर फोडणीचं साहित्य म्हणजे तेल, नंतर चवीपुरतं मीठ आहे, मोहरी आहे, फोडणीचं साहित्य हळद आहे. इथे थोडंसं 1 चमचा दाण्याचं कूट घेतलंय. हा मी ताजा मसाला केलेला गोडा मसाला, तो गोडा मसाला घेतलाय. अर्धा चमचा तिखट, कारण हे खूप तिखट आहे चवीला. त्यानंतर हा हिंग घेतलाय 1/2 चमचा. आणि हे ओलं खोबरं आणि कोथिंबीर मी आयत्या वेळेला चिरून टाकणार आहे.
तर असं एवढं साहित्य मी ह्या साहित्य ह्या उसळीसाठी घेतलंय. आणि मंडळी आणि एक सांगायचं म्हणजे की तुम्ही माझ्याकडे गोडा मसाला आत्ता मी ताजा तयार करून आली आहे मुंबईत, तर तुमच्या ऑर्डर्स असतील तर व्हॉट्सअपवरती आमच्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि किंवा तुम्ही ऑर्डर हे करा, प्लेस करा. आम्ही तुम्हाला मसाला ह्याच्यातर्फे पाठवून देऊ, कुरिअर तर्फे, अगदी ताजा ताजा मसाला. तर ते सुद्धा सांगायचं होतं. तर आता आपण उसळ करायला सुरुवात करूया. आज मी उसळ कुकरमध्ये करणार आहे. आता छोट्या कुकरमध्ये मी आता तापत ठेवलंय. कुकर जरा तापू दे. एक 2 चमचे हे तेल घालते फोडणीसाठी. आणि शक्यतो ह्या ज्या टिपिकल उसळी म्हणा किंवा काय असतात, म्हणजे माझं हे सासूबाई माझ्या, तर त्याला ना कंपल्सरी शेंगदाणा तेलाचीच फोडणी द्यायची, म्हणजे ना जास्त खमंग होतात त्या. तर मी हे शेंगदाणा तेलच घातलेलं आहे 2 चमचे. आता आपण तेल तापलं थोडीशी मोहरी घालू. छान तापलं ते. थोडीशी मोहरी, गॅस बारीक करते. त्यानंतर हा हिंग, हळद, आणि हे झालं की हा जो टोमॅटो आहे हा फोडणीवरती घालायचा. जरा परतून घेते. फोडणी एकदम खमंग झाली पाहिजे उसळीची. आता हे आता दाणे आणि बटाटा जो आहे तो आता मी फोडणीवरती घालते. तुम्ही म्हणाल 2 माणसांना एवढी उसळ कशाला केलेली आहे, तर तसं नाहीये. इथे 5 माणसं आहेत, त्यामुळे 5 जणांची उसळ करते मी. आता हे आपण ढवळूया चांगलं. हे जे कडव्याचे दाणे आहेत ना ते जास्त तुरट असतात बघा. कडवट चव तर असतेच, पण तुरट पण असतात. तर आता मी यांना चांगली दरदरून वाफ देते. थोडा गॅस बारीक करायचा आणि 2 ते 3 मिनिटांची वाफ द्यायची दरदरून. आपण दाणे फोडणीला घालून वाफ द्यायला ठेवले होते. आता आपण बघूया. छान 2 मिनिटं ठेवले होते. हे बघा आता मस्त अशी, म्हणजे ह्याचा जो हिंगूरपणाचा हे आहे ना तो निघून जातो. अशी छान दरदरून वाफ दिली. हे बघा आता हे वाफ झालेली आहे, छान आली. आता ह्यात आपण चवीपुरतं तिखट, त्यानंतर हा गोडा मसाला, हे थोडंसं दाण्याचं कूट, ओलं खोबरं, आणि महत्वाचं हे म्हणजे हा एवढा गूळ घेतलाय. त्याच्याशिवाय ही भाजी होणार नाही. आणि आता तुम्ही विचार कराल की अजून याच्यात मीठ घातलं नाहीये, तर मी हेच फक्त साहित्य मिश्रण करून ह्याला 3 शिट्ट्या करणार आहे. आणि 3 शिट्ट्यांनंतर मी ह्यात मीठ घालणार आहे चवीपुरतं. ह्याचं कारण सांगते. कधी कधी काय होतं माहितीये की ह्यांचे दाणे असतात ना हे कधी कधी पटकन शिजतात आणि कधीतरी मीठ घातलं की दाठुरलेले लागतात उसळ. मग ती तशी खायला कंटाळा येतो. म्हणून मग अशा 3-4 वाफा काढून आणि फक्त मीठ न घालता 3 शिट्ट्या केल्या की गुलगुलीत दाणे शिजतील. तर आपण आता ह्यात थोडंसं पाणी घालूया. आधी ढवळूया सगळी. बघा काय छान रंग आलाय मस्त. हरभरा, पावटा, तूर
यांच्या ओल्या दाण्यांच्या उसळी ना आता फारच सुंदर लागतात. आपण आता थोडं पाणी घालूया ह्यात, 1-2 कप पुरेल. पुन्हा आता ढवळूया छान आणि ह्याला झाकण लावून आपण 3 शिट्ट्या काढून घेऊया मस्तपैकी. आता आपण 3 शिट्ट्या करून घेऊ आणि मग बघूया. आता आपण 3 शिट्ट्या ह्याच्या मस्त करून घेतल्यात कुकरच्या. आता झाकण उघडून आपण बघूया दाणे कितपत शिजलेत, व्यवस्थित शिजलेत की नाही ते. बघा किती सुंदर दाणा शिजलाय आणि दाणे व्यवस्थित शिजले की उसळ खायला पण मजा येते. आता आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. आणि परत गॅस लावूया आणि आता पुन्हा ही उसळ 3 ते 4 मिनिटं छानपैकी उकळवून घ्यायची. जरासं पाणी आहे. आता ही छानपैकी 3-1 मिनिटं मस्त उकळू द्यायची. आणि ही उसळ आता आपण मस्त 2-3 मिनिटं उकळवून घेतली आहे. आणि आता गॅस बंद करायचा आणि आपली प्रिय मैत्रीण कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे धुवून, ही आता आपण उसळीवर घालायची. ही आपली तयार झाली ओल्या कडव्यांच्या पावट्यांची दाण्यांची उसळ. आपण आता प्लेटिंग करूया छानपैकी. तर अशा रीतीनं आज आपली ही उसळ, ओल्या दाण्यांची, त्यानंतर नाचणीची भाकरी आणि फोडणीची मिरची तोंडी लावायला, असा आजचा इथला बेत आहे. तर मंडळी, ही उसळ आहे ना भाताशी पण सुंदर लागते, भाकरीशी तर मस्तच. आज मी नाचणीची भाकरी केली आहे, नाही तर तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी ह्याच्यावर पण सुंदर लागते आणि पोळीशी तर सुंदर लागतेच, काही प्रश्नच नाही. तर तुम्ही पण आनंद घ्या, घरी करून बघा. तर मंडळी, ही होती ओल्या कडव्यांची उसळ. आता कडवा आणि पावटा याच्यामध्ये फरक आहे. पावटा हा ठसठशीत आणि मोठा असा असतो, जाड असतो चांगला, आणि त्याची चव ही गोडूस तुरट असते. आणि कडवा जो आहे, हा कडवा हा बारीक असतो पावट्याच्या तुलनेत आकाराने, आणि त्याची चव ही कडवट तुरट असते. त्याच्या डाळिंब्या फार छान होतात. आम्ही नाही करत, आम्ही पावट्याच्याच करतो. तर त्याच्यामध्ये त्या दोन्ही याच्यामध्ये गूळ घालणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तेव्हा मंडळी, हे ओले कडवे वाल जर तुम्हाला मुंबईत मिळाले किंवा तुमच्या गावात मिळाले तर त्याची उसळ करा आणि कशी झाली आहे ते आम्हाला कळवा. हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे. सांगायचं महत्त्वाचं, गोडा मसाला फ्रेश नवीन बॅच तयार आहे. ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी ऑर्डर व्हॉट्सॲपवरती प्लेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि हो, नेहमीचं सांगणं, तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही, व्हिडिओ पाहता, कमेंट करता, पण चॅनल सबस्क्राईब करत नाही, तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे आम्हालाही ऑथेंटिक चांगल्या नवीन डिशेस तुम्हाला दाखवायचा हुरूप येईल. धन्यवाद.